छत्रपती संभाजीनगर जवळ असलेल्या पडेगावमध्ये काल पोलिसांनी एक धाड टाकली होती आणि या धाडीमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आढळून आला. यासोबतच हजारो जिवंत काडतुसं आणि कोट्यावधी रुपयाची रक्कम सुद्धा सापडली आहे. ही रक्कम मोजण्यासाठी 5 मशीनसह पोलिसांना तब्बल 14 तास लागले आहेत. नेमकं हे प्रकरण काय आहे हेच या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी देव इंगोले आणि तुम्ही पाहताय सत्ता वर्तुळ. मंडळी, बाबा फैजान जो पूर्वीच्या औरंगाबादमधला म्हणजे आत्ताच्या संभाजीनगरमधला कुख्यात गुंड म्हणून ओळखला जात होता. एवढंच नाही तर तो कामगार नेता म्हणून देखील परिचित होता. त्याची कामगार संघटना तिथल्या वाळूज MIDC परिसरात सक्रिय होती. याच्याच घरावरती काल पोलिसांनी ही धाड टाकलेली आहे. बाबा फैजान, ज्याचं वय साधारणतः 80 ते 85 वर्ष वय होतं, त्याचं मागील महिनाभरापूर्वी निधन झालं होतं. बाबा फैजानला 2 मुलं आहेत, जे पुण्यामध्ये राहतात आणि जिथे धाड टाकण्यात आलेली आहे, तिथे एक महिला आणि तिचा एक केअरटेकर आणि इतर काही नोकर मंडळी तिथे राहत होती. याच बंगल्यावरती, जो बंगला पडेगाव परिसरामध्ये साधारणतः 1 एकर क्षेत्रावरती फैललेला होता. या बंगल्याच्या अगदी चहूबाजूने दाट झाडी होती. बंगल्याच्या कंपाऊंडला 4 गेट होते आणि या बंगल्यावरती पोलिसांनी रात्री धाड टाकलेली आहे. धाड टाकल्यानंतर पोलिसांनी जेव्हा घराची झाडाझडती घेतली, त्यावेळेस झाडाझडती घेत असताना बंगल्यातील एका खोलीमध्ये मात्र पोलिसांना जाऊ दिलं जात नव्हतं. पोलिसांना सर्च वॉरंट आहे का हे विचारलं गेलं, मात्र तरी देखील पोलिसांनी जबरदस्ती या खोलीचं कुलूप तोडलं आणि या खोलीमध्ये आत प्रवेश केला. तेव्हा पोलिसांना धक्काच बसला. कारण या खोलीमध्ये खूप मोठा असा शस्त्रसाठा होता, ज्यामध्ये एक रिव्हॉल्वर होती, तर 2 पिस्तूल होते, 4 रायफली होत्या आणि तब्बल 6,350 काडतुसं होते. या व्यतिरिक्त रायफलचे 632 काडतुसं तिथे आढळून आलेले आहेत. इतकंच नाही, तर या व्यतिरिक्त देखील 25 असे धारदार शस्त्र होते, ज्यामध्ये तलवार, गुप्ती, चाकू, नॉब, भाला, फरशी असे देखील धारदार शस्त्र तिथे ठेवलेले होते. यासोबतच तिथे आपण ज्या धान्य साठवण्यासाठीच्या कोठ्या असतात आपल्या घरामध्ये, अशाच कोठ्या देखील ठेवलेल्या होत्या. काही पोते ठेवलेले होते आणि या कोठ्यांना दोरीने चहूबाजून अगदी बंद, पॅक बंद केलेलं होतं, बांधून ठेवलेलं होतं. पोलिसांनी जेव्हा या दोऱ्या कापल्या आणि त्या कोठ्या उघडल्या, त्यावेळेस त्यामध्ये त्यांना कोट्यावधी रुपये सापडलेत. त्या एकूण जर रक्कम बघायला गेलं तर तब्बल 5,26,29,560 रुपये, ज्यामध्ये 10, 20, 100, 500 रुपयाच्या नोटा देखील होत्या आणि नोटबंदी दरम्यान ज्या नोटा बाद झाल्या होत्या, बंद झाल्या होत्या, अशा देखील ह्या नोटा तिथे आढळून आल्या होत्या. याशिवाय पोलिसांना तिथे 1 किलो सोनं, ज्याची साधारणतः किंमत 21 लाख रुपये होती. 8 किलो 4 किलो चांदी, ज्याची किंमत साधारणतः 8 लाख रुपये होती. असा हा सगळा ऐवज तिथे आढळून आलेला आहे आणि पोलिसांना हे जे 5,29,00,000 रुपये आहेत ते मोजण्यासाठी तब्बल 5 मशीन आणि 14 तास लागलेले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात हा शस्त्रसाठा आणि रक्कम सापडल्यामुळं आता या प्रकरणामध्ये ATSची देखील एंट्री झालेली आहे. सोबतच हा जो परिसर आहे पडेगावचा, हा छत्रपती संभाजीनगरमधला जो मिलिटरीचा एरिया आहे, मिलिटरी छावणी आहे, त्याला अगदीच लागून असल्यामुळं आता सैन्य दलाच्या इंटेलिजन्स ब्युरोचं देखील तिथे एंट्री झालेली आहे. ते देखील इथे चौकशी करण्याची शक्यता आहे. कारण एवढी मोठी रक्कम अगदी मिलिटरी स्थळाच्या लागून असलेल्या परिसरात आढळते. शस्त्रसाठा मोठ्या प्रमाणात आढळतो. त्यामुळं अगदी गंभीर प्रकरण आहे. आता या प्रकरणात पोलीस जे आहेत ते पूर्ण तपास करतायत. ही रक्कम नेमकी कुठून आली याचा देखील तपास होणार आहे आणि हा शस्त्रसाठा एवढ्या मोठ्या प्रमाणात काडतुसासह तिथे का ठेवण्यात आला याचा देखील तपास होणार आहे. या व्हिडिओ संदर्भात तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट करून सांगा. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.